राडा झाला त्याच्यावर तुमची भूमिका. मान्य आदित्य साहेब कालपासून दौऱ्याला आलेले आहेत. हा दौरा संघटनात्मक दौरा आहे आणि संघटनात्मक दौरा असताना आंदोलनं करायचा सगळ्यांना अधिकार आहे. पण माझं मत असं आहे की कोणाच्या घरासमोर किंवा कोणाच्या हॉटेलसमोर आंदोलन करायचा अधिकार कोणालाही नाही. या संभाजीनगरात आंदोलनाच्या काही जागा ठरलेल्या असतात आणि या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं. काय विषय त्यांची त्याला व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी, परंतु आम्ही मोदींचा आपणच प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी आहे. पूर्णपणे पंतप्रधानांचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं. आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतूनं करत होती आणि शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं. पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही. पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले. एवढीच भूमिका. क्रिया प्रतिक्रिया असू शकते काल तुम्ही केला आज त्यांनी. मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा पोतेपणा आहे. आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी कोणत्याही व्यक्तीविषयी नाही. पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो. आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीनं. आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला वाढली आणि हातात पाला घेतला, एवढंच आम्ही केलं. कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही. बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकार आता उकरून काढतात. दिशा सालियन हा फार जुना प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांबद्दल ट्विट केलं जातं, आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणावर. मग तो संजय राठोडचं पण प्रकरण आहेच आहे ना, राहुल शेवाळ्यांचं प्रकरण आहेच आहे ना, किरीट सोमाचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना, त्याचं काय. पण तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची याची बरोबरी केली तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय. आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही. उलट जी व्यक्ती संजय राठोडांचं काल तर असे प्रकरण होत असतात याची लाज शरम नाही वाटत भाजपला. असे प्रकरण होत असतात, अशा प्रकारची भूमिका मांडणं, त्याचं समर्थन करता निलाजरेपणे. ठीक आहे, आमच्या कोणाचं काय असेल तर त्याची चौकशी करायला सांगितलेली ना. कुठं काय निघालेलं आहे? तुमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हीच चौकशी दडपण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करू नये. हा अन्याय झाला आहे, हा अत्याचार झाला आहे, याला पोलीस जबाबदार आहे, याला राज्य सरकार जबाबदार आहे. शिवसेनेच्या स्टाईलने तुम्ही भिडले, पण पोलिसांनी तुम्हाला कार्यकर्त्याला शिवसैनिकाला बऱ्याच चुकून काढले त्यांच्या स्टाईलने, पोलिसांच्या स्टाईलने. अरे हे सगळे हातपाय आमच्या पोलिसांचे आणि फ्रॅक्चर झाले 50%. काय फरक पडतो? त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते. पोलिसांच्या काठीनं आम्ही घाबरत नाही. पोलिसांच्या भूमिकेबद्दल म्हटलं हे आता मी भूमिका व्यक्त केली. पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथं यूज द्यायला नव्हतं पाहिजे. पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं. हॉटेलसमोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? हो, मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता की सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं, सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं म्हणणं आहे. आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे असं जात आहे. याआधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना विरोध झालेला आहे. दौरा व्यवस्थित सुरळीत होईल. दौरा व्यवस्थित होईल. पोलीस नसतील आमच्या बाजूनं तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे. हिंसक ओळख लागायला लागली दादा. समोरच्याने आरेला तर कार्य उत्तर द्यावंच लागेल. आम्ही तर हात बांधून नाही बसणार ना. असं आंदोलन झालं तोंडावर पट्टीचं आंदोलन होतं. आम्ही तर हात पण बांधून बसणार नाही, तोंड पण बंद ठेवणार.
ज्यांना गद्दार म्हणतात त्यांच्या सगळ्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे, काय भूमिका त्याची? गद्दार आहेच आहे ना, म्हणजे या जीवनभर त्यांच्या कपाळावर गद्दार मानणार राहणारच आहे गद्दारीचा ठसा. जर बघ अजूनही खेड्यापाड्यात लग्नाकार्यात गद्दार आलाच म्हणतात यांना. ठीक आहे, ते निवडणुका जिंकत असतील, हारत असतील, पण तो गद्दार आलेच लोक म्हणतात, खोक्यावाले आलेच लोक म्हणतात. आणि आता त्याच्यावर लढा आमचा चालू आहे. या मतदारसंघात शिवसेना लढणार आहे, किती आदित्य ठाकरे आले? हां, या मतदारसंघात शिवसेना लढणार आहे, किती आदित्य ठाकरे दौरा आहे? असं नाही. आता शहरातले आम्ही 3 मतदारसंघाचा एक मेळावा केला. फक्त सिल्लोड काल पावसामुळे रद्द झाला. बाकी आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात लढणार वगैरे असं काही नाही. आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघाचा दौरा करतो. काल फोटोवरून चर्चेला उधाण आलेलं आहे. तुम्ही बाहेर विमानतळाचे आंदोलन करत होता, तुमचेच आमदार उदयसिंह राजपूत हे मोदींशी भेट घेत होते आतमध्ये. एक नाही प्रोटोकॉल आहे, मी पण जाणार होतो. भेट घ्यायला नव्हते गेले, ते प्रोटोकॉल आहे. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला बोलवलं होतं, मलाही बोलवलं होतं, पण मी आंदोलनामुळे गेलो नाही. माझ्या शेड्यूलमध्ये जाण्याचं होतं. जेव्हा उदयसिंह राजपूत पंतप्रधानाचं स्वागत करणं, मला त्याला राजकीय घेऊ नये. कारण देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपल्या शहरात येतात, त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य असं मी तरी समजतो. आता एक विरोधाभास होता कोणता? बाहेर तुम्ही आंदोलन- ठीक आहे ना, मी आंदोलन होतो म्हणून नाही आतमध्ये गेलो, नाही तर मी जाणार होतो बरं, स्वागत. शिवसेना भाजप ज्या पद्धतीने आज भिडले, आगामी निवडणुकांची नांदी बनायची आता काही समजायला हरकत नाही. असं समजायला काहीच हरकत नाही. पुन्हा ती जुनी शिवसेना आणि रस्त्यावरचा राहणार. बघितलं तुम्ही. सर, तर फाईट तुमचं दोघांचं असणार आहे, भाजप आणि आता मनसे नेते संदीप देशपांडेने जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केला आहे. बलात्कारी माणसाला सोडवण्यासाठी त्यांनी प्रेशर आणलं जुन्या प्रकारे. मला या प्रकरणाची माहिती नाही. कोणत्या प्रकारेच मला माहिती नाही. दादा हिंदी में बता दीजिए, घटना हुई है उसको कैसा देखते हैं कैसा देखते, मैं ऐसा देखता हूँ कि कोई भी आंदोलन पर्सनल व्यक्तिगत नहीं होना चाहिए, सार्वजनिक हित के लिए होना चाहिए. भारतीय जनता पार्टी जिस प्रकार आंदोलन करने का प्रयास कर रही थी, आंदोलन तो नहीं कर सकी. शिवसैनिकों ने उनको हकाल दिए, भगा दिए. लेकिन आंदोलन करना था तो शहर के जो आंदोलन के स्थल है वहाँ पे करना था. होटल के सामने क्या है? फिर हम भी कल किसी के घर के सामने आंदोलन करेंगे, चलेगा क्या? यहाँ के शहराध्यक्ष शिरीष बोराळकर ने आंदोलन किया है. समझा, शिरीष बोराळकर पे क्या क्या आरोप है पता है आपको? उन्हें इंडस्ट्री में क्या क्या किया हुआ घपला पता है? हाँ, निकालने का है वो. पुलिस ने लाठीचार्ज भी की, पुलिस ने लाठीचार्ज भी की. तो पुलिस को करना पड़ता है, पुलिस के झगड़े होने देंगे. पुलिस लाठीचार्ज करती है, उसका बहुत सीरियस लेने की जरूरत नहीं, ऐसा मैं समझता हूँ. दोनों गुट सामने आ गए थे, इसलिए तो पुलिस ने लाठीचार्ज किया. एक महत्वाचं आपण पाहिलं असेल, आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे. चॅनलमधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे. तर मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या. हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल, ते याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक इथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी. फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे. आणि जो शक्ती कायदा असेल, जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला, म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला, किंवा महाराष्ट्रातली आज जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे. मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात? हे 2.5 वर्षाच्या काळात, आमच्या काळात कधी घडलं नाही, ते या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे. पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल, जे बदलापूरची ही घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे? त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारते आम्हाला? तसंच किसन काथोरेंवर का कारवाई झाली नाहीये? तसंच घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं. म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला, तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता. पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास त्या महिलेला बसवलं तिथे, गरोदर महिलेला. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय. बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता, जो बंद आम्ही पुकारला होता. नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली. पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं.
आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. कारण त्यांनी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं. सोपी गोष्ट. आजच्या आंदोलनात त्यांनी दिशा सलील प्रकरणात तरी बघा, हे राजकीय सगळं चालू राहील. आणि मला वाटतं काय की जे ज्यांना ते घाबरतात, त्यांची बदनामी असेल, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल, हे गेले अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो. पण बदलापूरहून महाविकास आघाडीने बरंच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून कुठेतरी काउंटर केलं जातं. मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर, बदलापूरचं सगळ्यात महत्वाचं, कारण बदलापूरमध्ये जी घटना घडली बघा, 6 दिवस की 10 दिवस त्या महिलेचा FIR घेतला नाही, त्याच्यानंतर 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि आम्ही परत सांगतो, कधी अशा घटना घडल्या की SP वर कारवाई होते. आता तिकडचे ठाण्याचे CP करतायत काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते कशावर. वामन मात्र कारवाई होणार आहे का, जे त्यांनी विचारलं. मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्या रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे. या आत्ताच्या आंदोलनामध्ये काल एक मंत्री निर्लज्जासारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं, त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं. त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता काय, सरकार त्यांच्या हातात आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांना दोष देत नाही, कारण पोलिसांना आदेश येतात. आपण तसं पाहिलं गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या. कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SP वर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी दाखवली. लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या. पण परिस्थितीची गळत चाललेली आहे, आमने सामने पक्ष येतात. बरोबर आहे, हे मी मध्ये पण सांगितलं होतं. पण आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं. त्यांची SP जी असते, सगळं काही असतं, तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती. हे असली हे म्हणजे हुलिगनिझम कोणी केलं नव्हतं. ही जी काही टोळी येते आणि काहीतरी करून जातं. बरं, हे सगळं काय करतात, पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात, भित्रटच सगळे लोक. तुम्हाला 1 मिनिट सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं, राजकीय नव्हतं. आणि प्रधानमंत्री महोदयांकडे, ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे, त्यांना जाब विचारायला केलं होतं. आज आमच्या हातात काय, द्या सरकार, मग आम्ही दाखवतो कायदा कसा असतो. शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला. पण मूळ गोष्ट हीच आहे की परत मी सांगेन, ही निवडणूक आहे, लढाई नाही. तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वागावं. पण तुमचं आंदोलन, सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, यामुळे कायदा सुव्यवस्थेची चिंता लोकांना वाटायला लागली. काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काही कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का, हे मला सांगा तुम्ही. आत्ताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही. आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे, प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे. पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठच्या स्वरूपाचं असायला पाहिजे, हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं. रेल्वे ह्याच्या समोर, विमानतळाच्या समोर, त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं. मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का, सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं. पण त्यांना अधिकाराने आंदोलन करायचं कुणाला, करू दे ना आंदोलन. पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा. काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं. ती लोक आल्यावर तुमची मंडळी पण प्रचंड आक्रमक झाली. नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं. विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे. पण मग तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असाल, तुम्हाला तो नियम लागू पडतो. मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया, मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल. पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम तसं बोलतं. तुमचा दौरा होणार आहे अहमदाबाद, म्हटलं दौऱ्यात कोण पुढे आलं तर त्याचा चुराडा करू. शिवसेना आता पुराण्या स्टाईलमध्ये. मला वाटतं ते शिवसैनिकांची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।